आमदार प्रवीण भाऊ दरेकर आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। काल बच्चू कडू यांना त्या पद्धतीनं तुम्ही झापलं यासाठी, कारण बरेच व्हिडिओ या संदर्भातले व्हायरल झाले आणि त्यांनी जी भूमिका मांडली तुम्ही त्याला विरोध केला, काय म्हणा? नाही, तो काही आमचा व्यक्तिगत वाद नव्हता। बच्चू कडू तसे आमचे जुने सहकारी माझे मित्रच आहेत, तथापि की ते सभागृहात आल्यानंतर ज्या पद्धतीनं सभागृहाचा डेकोरम त्या ठिकाणी बिघडत होता आणि म्हणून एकदा दोनदा तीनदा झालं, शेवटी ते वरिष्ठांचं सभागृह आहे आणि ते नीट नियमाने शिस्तीत चाललं पाहिजे एवढीच एक भूमिका सत्ताधारी पक्षाचा गटनेता म्हणून माझी होती। आणि त्याच्यामुळे सहकार मंत्र्यांचं भाषण सुरू होतं, ते पूर्ण झाल्यावर त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणायला हवं होतं, एवढीच त्यामागची भूमिका होती। आमचा वाद किंवा विसंवादाचा काही विषय नव्हता। पावसाळा सुरू झाला, पोलादपूरमध्ये सुद्धा एखादं यंत्र त्या ठिकाणी बसवावं आणि अतिमुसळधार जिल्हा म्हणून त्याला घोषित करावं अशी मागणी सुद्धा तुम्ही केली। बरोबर आहे, पोखरा योजनेच्या संदर्भात चर्चा सुरू असताना सर्वाधिक दरडी कोसळण्याचं प्रमाण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, रत्नागिरी आणि कोकणात आहे। म्हणजे महाड, माणगाव, रोहा, सुधागड या परिसरात तर दरवर्षी दरडी कोसळतात, गावोच्या गावं कधी कधी त्या दरडीखाली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळं जिथे खऱ्या अर्थानं हे निकष लागतात त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती, येणारी आपत्ती आणि त्यामुळं अशा प्रकारच्या योजना त्या ठिकाणी तिथे राबवाव्यात आणि रायगडच्या महाड, पोलादपूर, माणगाव अशा दरडग्रस्त भागामध्ये दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी केली। याची बैठक झाली, यामध्ये 25 ते 30 आमदार अनुपस्थित होते। ऑपरेशन टायगर 3 राबवलं जात आहे का? कारण आता ठाकरे म्हणतात की सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। यामध्ये दुसरा विषय असा आहे की नाना पटोले विजय वडेट्टीवार उपस्थित नव्हते, मोठे नेते काँग्रेसचे उपस्थित नाही, काँग्रेसला फटका जो आहे तो शिवसेनेला बसतोय। मला वाटतं पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेली महाविकास आघाडी आहे आणि त्याच्यामुळे कोणाचं नेतृत्व नाही, ना महाविकास आघाडीला नेतृत्व ना पक्षाला नेतृत्व, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं सुटारू निर्बंध अशा प्रकारचं वागणं त्या ठिकाणी आहे आणि त्यातनं अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या तर आश्चर्य वाटायला नको। एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवलं, मात्र त्यामागे जो हात होता तो देवेंद्र फडणवीस यांचा होता आणि त्यांची शिष्टाई कामी आली अशी पण माहिती आता समोर येते। कारण 6 खासदार भाजपमध्ये येणार होते, पण देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवलं आणि त्यांना शिवसेनेत पाठवलं। नाही, भारतीय जनता पार्टीने काही त्या ऑपरेशनला ताकद दिली, साथ दिली असं म्हणता येणार नाही। तथापि महायुती म्हणून त्या ठिकाणी देवेंद्रजी नेहमीच शिवसेनेसोबत राहिले आहेत, त्याच्यामुळे शिवसेनेच्या सगळ्या घडामोडीत महायुतीचे नेते म्हणून, पक्षाचे सरकारचे प्रमुख म्हणून शेवटी त्यांचं मत, त्यांची भूमिका ही त्या ठिकाणी अहम असते, महत्त्वाची असते आणि स्वाभाविकपणे त्यांचा से घेऊनच ज्या काही झाल्या असतील गोष्टी त्या झाल्या। आता म्हणतात की आमचा एकही खासदार फुटणार नाही, त्यांचे जरी फुटले तरी आमचा आमदार खासदार फुटणार नाही। ऑपरेशन तुतारीची चर्चा शरद पवार साहेब जेव्हा बोलतात तेव्हा नेमकं उलटं होत असतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांचे आमदार फुटतायत की काय अशी शंका आमच्यासारख्या मनात यायला लागली। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।